नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। उत्तराखंड मध्ये गेस्ट हाऊस खरेदीचे आमिष दाखवून नाशिकच्या एका बिल्डरला एका महिलेने तब्बल 1 कोटी रुपयांना गंडवलंय। नेमकं काय आहे प्रकरण बघूयात। उत्तराखंड राज्यातील गेस्ट हाऊस खरेदीचे आमिष दाखवत भांडूप मधील एका महिलेने नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाला 1 कोटी रुपयांचा गंडा घातलाय। केंद्र शासनाची राजमुद्रा व मोहर असलेला बनावट ई स्टॅम्प दाखवून महिलेने हे पैसे उकळले असून संबंधित गेस्ट हाऊसची मालकी तिसऱ्याच व्यक्तीकडे असल्याने संशयित महिलेविरुद्ध इंद्रनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक धीरज भवरलाल काबरा व वर्ष 52 यांच्या फिर्यादीवरून अरुणा श्रीकृष्ण मोरे राहणार भांडूप या संशयित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय। फिर्यादीची एका व्यक्तीमार्फत मोरे या महिलेशी ऑगस्ट 2019 मध्ये ओळख झाली। तिने उत्तराखंड राज्यातील रुरकी गावात साबरी रजवी गेस्ट हाऊस ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता स्वमालकीची असल्याचं सांगत कागदपत्रे फिर्यादींना दाखवली। मालमत्ता विक्री करायची असल्याचं सांगत गेस्ट हाऊसचे साठेखत नोटरी व उताराही दाखवला। 4,65,00,000 रुपयात मालमत्ता विक्रीचा प्रस्ताव ठेवत तिने भारत सरकारची छापील मोहर असलेला बनावट ई स्टॅम्प तयार करून इसार पावती बनवली। हा व्यवहार करण्यासाठी ऑगस्ट 2019 ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीत मोरे हे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळील हॉटेल तपस्वी येथे आले। तेथे काबरांकडून सुरुवातीला 15 लाख रुपये घेतले, त्यानंतर वेळोवेळी एकूण 86 लाख रुपये घेतले। काबरा हे मालमत्तेचे खरेदी खत व साठे खत ताब्यात घेण्यासाठी तिला संपर्क करत होते। बराच काळ उलटूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याने काबरा यांना संशय आला। त्यांनी मालमत्तेची खातरजमा करण्यासाठी उत्तराखंड गाठले। तेथे मोरे हिने सांगितलेली मालमत्ता तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे असल्याचं समोर आलंय। त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। गेस्ट हाऊसचा संपूर्ण व्यवहार 4,65,00,000 रुपयात ठरला होता। मात्र काबरा यांनी 1 कोटी रुपये दिले होते। फसवणूक झाल्याचं समजताच ते सावध झाले, त्यामुळे उर्वरित 3.5 कोटी रुपयांची फसवणूक टळली आहे। दरम्यान अरुणा हिने अशाच प्रकारे इतरही व्यावसायिकांना गंडा घातल्याची शक्यता आहे। त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा देखील याबाबत तपास करीत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।